गुड मॉर्निंग. आवाज येतोय का माझा? गुड मॉर्निंग. बघा, काल आपण प्रश्न क्रमांक 51 पर्यंत आलो होतो. आज प्रश्न क्रमांक 52 पाहूया. एक तुम्हाला मनोरा दिलेला आहे, अक्षरांचा मनोरा, आणि मग आपल्याला त्या अक्षराच्या मनोऱ्यावरून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा पर्याय शोधायचा आहे. आता इथं बघा काय आहे. आता काही जणांना दिसत नसेल तर मोठ्या अक्षरामध्ये काढतो. MLXW. बघा, MLXW. M इथं आहे, इथं L, इथं X आणि W. कोणतं सिंबल तयार होते रे ह्या 4 अक्षरानं? ग्रेटर दॅन. हा, च्यापेक्षा लहान. च्यापेक्षा लहान म्हणण्यापेक्षा च्यापेक्षा लहान म्हणल्यावर हे येणार ना. असा सी होतोय पण उलटा सी होतोय बघा. असं बस समजून घ्या तुम्ही कोणत्या प्रकारचं सिंबल तयार होते. त्यानंतर तिच्या जोडीला दुसरं कोणतं आहे? गट सांगा अल्फाबेटचा. ZYON. ON. आता ZYON कुठे आहे पहा त्या मनोऱ्यामध्ये. हा, इथं आहे सर बघा. त्याच्या ZYON म्हणजे खालच्या सारखंच वर पण तयार होतंय का नाही? हो. त्यानंतर तिसरं बघा गट कोणता आहे? WVRQ. WVRQ कुठे आहे बघा? वैध आहे. म्हणजे तिथं पण या 4 अल्फाबेटनं सेम आकृती तयार होते. मग आता अशा प्रकारची आकृती 4 पर्यायामध्ये कोणत्या गटानं होती पाहूया आपण. 1 नंबरच पाहूया पहिला काय आहे. IHBA. IHB. सर होतंय की ती आपण आलाय ना करत खालनं त्याच्यावर आहे. हा, होते. म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 52च बरोबर आहे. आता आपण काय करूया, आज सगळं संपवूया. प्रश्न थोडं स्पीडनं घेऊया, कारण आपली परीक्षा शिष्यवृत्तीची आहे. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटते सर तुम्ही NMS घेताय शिष्यवृत्ती की नाही, पण ह्यातलाच बराचसा सिलेबस, बुद्धिमत्ता काही वेगळ्या काही NMSला शिष्यवृत्तीला. त्यामुळे हे शिष्यवृत्तीचं चाललंय असं गृहीत धरा. आणि उद्या ते गणिताचा 20 प्रश्न घेऊया, म्हणजे परवापासून आपल्याला पुढचा भाग घ्यायला बरं होईल. हा, आता याला जोडून दुसरा एक शब्द आहे बघा. सांगा, मी लिहून घेतो अगोदर. प्रश्न क्रमांक 53 काय आहे? BIAJZ. BIAJZ. आता कुठं आहे बघा हे? BIAJZ. सर खाली आहे सगळं. BIJ. मध्ये खाली. BIA असं BIAJZ म्हणजे यम अक्षर होते का रे? यम. हो सर. हा, आता त्याच्या जोडीला दुसरं बघा. EFDGC. हे सांगा कुठं होते? सर कोपऱ्यात. हा, EFDGC बरोबर आहे. इथं सुद्धा यम तयार होते. त्यानंतर तिसरं काय आहे? त्याच्या जोडीला TUSVR. TUSVR. सर कडाच्या वर. कडच्या वर डाव्या का उजव्या बाजूला? हा, उजव्या बाजूला. TUSVR बरोबर आहे. अशा प्रकारचं यम अक्षर खालच्या कोणत्या गटाने होते बघा बरं?
तुम्ही निरीक्षण केलं तर लक्षात येईल. कोणा होते क्यू एक्स, नाही हे नाही, हे मी वेगळं काढतो. हा प्रश्न 52 आहे. 53 मध्ये सांगा दुसरा पर्याय काय. क्यू एक्स पी वाय ओ बघा होतंय का त्यानं. होतंय सर. क्यू एक्स वाय ओ क्यू एक्स पी वाय ओ होते. म्हणजे या ठिकाणी प्रश्नपत्रिका असेल तर बघा ऑप्शन नंबर 2. आहे सर पर्याय क्रमांक 2. हा तीच पर्याय क्रमांक. आता 54 बघूया. 54 इथे काय लिहिलंय NLY KP याचा संबंध कशाशी आहे. TGCHR. अगोदर बघूया रिलेशन. NLY KP कुठं आहे. सर इकडून डाव्या कोपऱ्यात 2 सोडून 3ऱ्या नंबर. 2 सोडून NLY N सापडलं, L सापडलं, Y KP असं ना. हो सर. V अक्षर झालं बघा. आणि TGCHR तिकडून खालचा नंबर. हा बरोबर. आता याच्या जोडीला काय दिलेलं आहे. JHC AIGHC याला बघा AIJ सर एन होता ना त्याच्या एक सोडून वर. उलटा व्ही होतोय ना. उलटा व्ही. मग आता सुरुवात कशापासून केली पाहिजे. आपल्याला ए पासून केली पाहिजे. मग काय ना EFL LGC म्हणजे तिथे EFLGC म्हणजे पर्याय क्रमांक किती येतोय 4. पर्याय क्रमांक 4. ओके. त्यानंतर प्रश्न क्रमांक 55 पहा. खाली एका ठोकळ्याच्या 3 स्थितीतील आकृत्या दाखवलेल्या आहेत. त्या आकृतीचं निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी उत्तरे द्या. सगळ्यात सोपा प्रश्न हा. 3 ठोकळा आहे त्याचं निरीक्षण करायचं. जास्त वेळ आलेला अल्फाबेट कोणता आहे रे. बी. सर ई. आता बी बघा इथं पण बी आहे, इथं पण बी आहे. मग आपण काय करायचं. बीच शे म्हणजे शेजारी लिहायचं आणि बीच्या समोरचा पुन्हा अल्फाबेट लिहायचं. आता बीच्या शेजारी कोण कोण दिसतंय रे. पहिल्या गणाकडे ठोकळ्यात बीच्या शेजारी ए आणि सी दिसतंय. आणि तिसऱ्या ठोकळ्यामध्ये बीच्या शेजारी E आणि F. ई आणि एफ आहे. मग आता ए पासून एफ पर्यंतचा कुठला अल्फाबेट राहिला वर पहा. ए झाला, बी झाला, सी झाला, डी राहिला. याचा अर्थ बीच्या समोरच्या पृष्ठभागावर डी हे अल्फाबेट असेल. त्यानंतर अजून जास्त वेळा समजा सी आहे, इथं आहे सी, इथं सी आहे. मग आपण सीचा शोधूया. सीचा शेजारी कोण आहे बघा. पहिल्या गणाकडे ठोकळ्यात ए आणि बी आहे. आणि दुसऱ्या गणाकडे ठोकळ्यात सीचा शेजारी कोण आहे. D आणि E. डी आणि ए आहे. मग समोर काय येणार. राहिलं कोणतं अल्फाबेट बघा. ए बी सी डी ई एफ. F राहिले सर. हा म्हणजे सी च्या समोरच्या पृष्ठभागावर एफ अल्फाबेट असेल. मग आता बघा बी च्या समोर डी, सी च्या समोर एफ म्हणजे राहिली कुठली 2 अल्फाबेट. ए एक राहिला. ए आणि बी. हा बी झालाय ना वर. नाही ए आणि ई. हा ए आणि ई हे समोरासमोरील असणार अल्फाबेट. समोरासमोरच्या पृष्ठभागावर असणार. आता प्रश्न 55 काय आहे पहा. विच लेटर विल बी ऑन ऑपोजिट फेस ऑफ बी. बी अक्षराच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अल्फाबेट असेल. मग बी च्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला असेल. D. पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 2.
त्यानंतर आकृती 3च्या तळाच्या पृष्ठभागावर. आता 3 आकृती बघा. तळाचा पृष्ठभाग म्हणजे वरचा पृष्ठभागावर कुठला आहे? एफ. मग एफ वर आहे म्हणजे खाली, म्हणजे एफच्या विरुद्ध पृष्ठभागावर कुठला आले वर बघा? सी. एफच्या विरुद्ध पृष्ठभागावर सी आले, मग 4. म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4. सगळ्यात सोपा प्रश्न हा असतो पहा. अशा प्रकारे जर घनाची वेगळ्या स्थिती दिल्या तर अमुक अमुक अल्फाबेट असणाऱ्या पृष्ठभागाच्या विरुद्ध पृष्ठभागावर कोणता अल्फाबेट असेल? हा बघा, खालील प्रत्येक प्रश्नात प्रत्येक अक्षर 0 ते 9 या अंकाचे संकेत असतील. जर एपी गुणिले डीपी बरोबर बीबीबी, मी वर लिहितो वाटल्यास, एपी गुणिले डीपी बरोबर बी बी बी, कोण सांगतं याचं स्पष्टीकरण? सर हे नाही कळालं. आता बी 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 म्हणजे शेवटी 3 समान अंक आहेत का? आता समजा इथं जर मी 1 1 1 घेतलं तर कोणत्या 2 समान अंकाचा गुणाकार 1 असतो? 1 गुणिले 1 1, 2 गुणिले 2 4 नाही, 3 गुणिले 3 नाही तसं. आता इथं ह्याला क्लृप्ती आहे काहीतरी बरं का. आता इथं समजा मी बी च्या जागेवर 9 9 9 घेतलं. आता एक स्थानी गुणाकारात 9 आहे, म्हणजे जे दोन गुणाकारामध्ये ज्या 2 संख्या आहेत त्यातल्या संख्या एकतर 3 3 पाहिजेत किंवा 7 7 पाहिजेत. मग इथं मी 7 घेतलं पी ची किंमत, आणि ह्या पी ची किंमत 7 घेतली, आणि इथं 3 घेतली आणि इथं 2 घेतली. तर 37 गुणिले 27 बरोबर 999 येते. आणि याच्यावरून आपण ए डी आणि पी च्या किमती निश्चित करू शकतो. मग ए ची किंमत काय आली? 3. डी ची किंमत काय आली? 2. 2. पी ची काय आली? 9. आणि पी ची काय आली? 7. 7. हा, आता ह्याचं काहीतरी आहे, नंतर मी तुम्हाला सांगतो. फाइंड द व्हॅल्यू ऑफ पी. मग पी ची किंमत बघा किती आली? 7. 7 पर्याय क्रमांक 4. फाइंड द व्हॅल्यू ऑफ ए. ए ची किंमत काय आली? 3 पर्याय 3 क्रमांक पर्याय क्रमांक 1. फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी. बी ची किंमत काय आली? 9 पर्याय क्रमांक पर्याय 4. क्रमांक. आता एपी अधिक डीपी, त्यामध्ये एपी ची किंमत बघा किती आला? एपी 34. 64 पर्याय क्रमांक 2. 37. आणि डीपी किती? 27. 27. 3 2 5 आणि 1 6, 64 पर्याय क्रमांक 2. म्हणजे केवळ ते वरच्या किमती कळल्या की आपण हे 4 प्रश्न एकाच वेळी सॉल्व्ह करू शकतो. त्यानंतर प्रश्न क्रमांक 61 चं उत्तर सांगा. एका चौरसाकृती कागदाला घडी घातल्यावर दिसणारी आकृती प्रश्न आकृतीत दाखवलाय. तो कागद उलगडल्यावर कसा दिसेल ते आपल्याला आकृतीमधून शोधायचं आहे. हा बोला, किती पर्याय क्रमांक? सर सांगा तुम्हीच. हे असं आहे, मला बघू द्या. चौरसाकृती कागद आहे आणि त्या चौरसाकृती कागदाला घडी घातल्यावर दिसणारी आकृती प्रश्न आकृतीत दाखवली आहे. तो कागद उलगडल्यावर कसा दिसेल ते उत्तर आकृतीतून शोध. सर 3. सर 2. सर 3. 2 सर. 3. 2 किंवा 3 मध्येच आहे. मला वाटते 3च असेल त्याचा पर्याय. तुम्ही बघा म्हणून माग काय दिलाय? माग उत्तर सूची ज्यांनी पाठवले त्या शिक्षकाने, त्यात काय दिलेलं आहे? सर थांबा. सर ड्रॉप केलाय.
ड्रॉप केलाय का? हो. बरं, चालेल. नंतरच करूया हं. हम्म. प्रश्न क्रमांक 63 सुद्धा घडीचाच प्रश्न आहे मला वाटतं. सर हा आता पण याच्यामध्ये आता याचं जर ऑब्झर्वेशन केलं तर पहिल्या दोन आकृत्या सेम आहेत का नाही रे? हो. मग ह्या दोन पैकी एक पर्याय जरी बरोबर असेल तरी आपल्याला बरोबर दिलं जाईल, नाहीतर प्रश्न तरी कॅन्सल केला जाईल. सर पण त्या रेषा दिलत्या त्या येणारच नाही त्या, तरी त्यांनी दिले. सर 62 प्रश्न राहिलाय. 62 हाच आहे की 62. नाही नाही, हा 63 आहे. वर 62 आहे की. सर तो पण ड्रॉप आहे. बरेच प्रश्न ड्रॉप आहेत. बरं असू द्या, बघूया आपण पुन्हा उत्तर सूची आल्यावर. हा 64 बघा आता. पहिल्या आकृतीचा संबंध दुसऱ्याशी आहे, तसाच चौथ्या आकृतीशी आहे. तर चौथ्या आकृती सर आपल्याला शोधायची. एक पर्याय क्रमांक. एक. हा, कसली आकृती आहे रे? कसली, काय म्हणायची याला? आरशातील आरशातील प्रतिमा. प्रतिमा. आरशातील. बर, 65 ला बघा. एक. हम्म. पर्याय सर क्रमांक एक. आमच्या शाळेत त्याला 2 पर्याय दिले. पर्याय क्रमांक 2. 2. हो सर. सर कारण आमच्या शाळेत 2 पर्याय दिले, 1 आणि 4. 1 आणि 4. बर, ह्या 3 पैकी एक असेल. हा, आता हे बघा, सोपं आहे. खालील चौरसात आकृतीमध्ये चौरस गणितज्ञ दाखवतो. चौरस काय दाखवतो? गणितज्ञ गणितात दाखवतो. त्यानंतर जो त्रिकोण आहे तो संस्कृत तज्ञ दाखवतो. आणि जो आयत आहे तो इतिहास तज्ञ दाखवतो. वर्तुळ हे महिला दाखवते. वर्तुळ हे महिला दर्शवते. आता प्रश्न बघा कसा आहे. 66 फक्त गणितज्ञ महिला कोणत्या अक्षराने दर्शवतात? गणितज्ञ महिला. सर ई. आता गणितज्ञ म्हणल्यावर काय रे? चौरस. आणि महिला म्हटलं की वर्तुळ. चौरस आणि वर्तुळ यातील कोणता अल्फाबेट आहे? चौरस आणि वर्तुळ. बाकीच्यात गेलं नाही पाहिजे. चौरस, बघा हे चौरस आहे आणि हे वर्तुळ आहे. कुठले येते? ई. पर्याय क्रमांक. ई. पर्याय क्रमांक 4. बरोबर आहे. यांचा दुसरा प्रश्न. Which letter represents ladies who are expert in all the subjects? सर्वच विषयात पारंगत महिला. महिला म्हणलं की वर्तुळ. म्हणजे असं अल्फाबेट सांगा जे वर्तुळात आहे, चौकोन आयतात आहे, चौरसात आहे आणि वर्तुळात पण. सर 2. बरोबर आहे. त्यानंतर विच लेटर रिप्रेझेंट्स लेडीज हु आर एक्सपर्ट इन हिस्ट्री? इतिहास तज्ञ महिला. आता महिला म्हणले की वर्तुळ दाखवायचं. एच. आणि इतिहास तज्ञ म्हणले की आयत. इतिहास तज्ञ म्हणले की आयत. एच. तर एच पर्याय म्हणजे क्रमांक वर्तुळ 4. आणि आयत. एच. बरोबर. पर्याय क्रमांक
4. पुढील गट कोणत्या वेन आकृतीनं दाखवता येतील पहा. डॉक्टर, रीडर, जेंट्स. डॉक्टर, रीडर म्हणजे वाचणार, वाचक, आणि जेंट्स म्हणजे पुरुष. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. कारण डॉक्टर रीडर कारण असू शकतात, रीडर जेंट्स असू शकतात आणि जेंट्स डॉक्टर असू शकतात. सगळं मिक्सिंग आहे, म्हणजे तिन्ही वर्तुळ एकमेकांना छेदणारीच काढली पाहिजे. पर्याय क्रमांक 4. बर, 17वा प्रश्न. प्लेयर, हॉकी प्लेयर, ऑथर. खेळाडू, हॉकीचे खेळाडू आणि लेखक. पर्याय क्रमांक 3. आता पहिलं जे वर्तुळ आहे का नाही, त्याच्या आत एक वर्तुळ आहे, म्हणजे प्लेयर्स साठी मोठं वर्तुळ, आणि त्याच्या आतलं छोटं आहे ते हॉकी प्लेयरचं, आणि त्याला छेदणारा ऑथर, म्हणजे काही लेखक खेळाडू असतील, त्यातील काही लेखक हे हॉकी खेळाडू पण असतील. अरे आवाज म्यूट करा, खरखर आवाज येतोय. कोण आहे अनम्यूट, मला बघू दे एकदा. विराज, विराज. ओके. आता 71 प्रश्न बघा, त्याचा कोणता पर्याय येतोय रे, चेक केलाय का तुम्ही? हो सर, पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. आता जिथं जागा नाही का नाही, मोकळी हा जागा आहे, सर. तिथे आपलं एक एक जर टाकलं, समजा मोकळी जागा आहे, तिथं पी टाकलं, पुन्हा काय आहे, डब्ल्यू एक्स आहे, एक्स परत एक्स. दुसऱ्या रिकाम्या जागेवर काय टाकलं, एक्स टाकलं, बरोबर ना? नाही सर, त्यानंतर नाही एक्स नंतर डब्ल्यू पाहिजे. सर बरोबर आहे. कसं करायचं, बरोबर इथं आहे सर. पी सगळे डब्ल्यू एक्स अल्फाबेट एक्स असे. हा तेच की, मग पी डब्ल्यू एक्स एक्स सारखं सारखं येत राहते. पी डब्ल्यू एक्स हा. एक्स, पी डब्ल्यू एक्स एक्स, पी डब्ल्यू एक्स एक्स. सगळ्यांनी समान गट पाडायचे. हा, मग सेम बघा, पी डब्ल्यू एक्स एक्स असं 4-4चं समान गट येत आहे. आणि मग भरलं काय इथं, पी एक भरलं, त्यानंतर पी डब्ल्यू, पुन्हा इथलं एक्स एक भरलं, त्यानंतर पी नंतर काय भरलं, इथलं डब्ल्यू भरलं, पुन्हा एक्स एक्स पी, पुन्हा डब्ल्यू भरलं, पुन्हा एक्स एक्स, पुन्हा पी भरलं, पुन्हा डब्ल्यू आहे, पुन्हा एक्स भरलं, म्हणजे काय काय भरलं, पी एक्स डब्ल्यू डब्ल्यू पी एक्स. हा पर्याय क्रमांक किती आहे, 3 आहे. 3. त्यानंतर 72चं काय आहे, MPXY MPXY 4. 4, क्रमांक म्हणजे 4. एम पी एक्स MPXY वाय, MPXY येते. पुन्हा एम पी एक्स वाय, आणि पुन्हा एम पी एक्स वाय. आता ह्यातलं भरलेलं काय काय आहे, मोचं काय आहे बघूया आपण. एम पी एक्स वाय आहे, पुन्हा ह्यातलं पी भरलं, पुन्हा इथलं वाय भरलं, पुन्हा इथलं पी, परत पी. म्हणजे पी वाय पी. पर्याय क्रमांक 4. समान अल्फाबेटचा गट पुन्हा येतोय पहा. आता 73 क्रमांकाचा प्रश्न. 5, 27, 61, 122, 213, 340. सांगा. 27 म्हणजे इथं काय केलं, घनामधून किती वजा केलं, 3. वजा 3. वजा केलंय. म्हणजे 2चा घन 8 वजा 3 5. 2चा घन वजा 3. त्यानंतर काय केलं, 4चा घन, कुठला आहे, हा 27च बाजूला निघाला ना. मग सर, एक 4चा गाडी घन वजा 3, 64 वजा 3 61 येते. त्यानंतर 6चा घन वजा 3, 6चा घन किती,
216 12. आणि 216 मधून 3 वजा केलं 213 येते. 122 कशी येते रे? हा 5चा घन वजा 3 राहिला. 125 वजा 3 122. पुन्हा 7चा घन 343 वजा 3 340. म्हणजे 27 घन वजा 3 येतच नाही. म्हणजे 27 मध्ये जर 3 मिळवलं तर घनसंख्या येते का? बाकीच्यात बघा 5 आणि 3 8, 2चा घन 61 आणि 3 64, 4चा घन येतोय. पुन्हा 122 अधिक 3 125, 5चा घन येतोय. 213 अधिक 3 216, 6चा घन येतोय. 340 अधिक 3 343, 7चा घन येतोय. तसं 27 मध्ये 3 मिळवल्यानंतर घनसंख्या येत नाही, म्हणून 27 बाजूला निघते. त्यानंतर 74 सांगा. 8 13 21 32 47 63 आणि 83. 47 पर्याय क्रमांक 3. 47 निघते बाजूला. बर, पर्याय क्रमांक 3 सांगा कारण. 8 आणि 13 मध्ये 5चा फरक आहे. हम्म 13 आणि 21 मध्ये 8चा फरक आहे. हम्म 21 आणि 32 मध्ये 11चा फरक आहे. हम्म मग 5 मध्ये 3 मिळवल्यावरती 8, 8 मध्ये 3 मिळवल्यानंतर 11, मग 11 मध्ये 3 मिळवायचं 14, म्हणजे 32 मध्ये 14 मिळवायचं. हम्म. तर तिथं 46 पाहिजे होतं, त्यांनी 47 दिले. 44 पाहिजे होतं सर. 32 अधिक 14 44. 46 येते. 32 अधिक 14 46. 46 पाहिजे होतं ना. हा. आणि ह्यातला फरक पुन्हा काढला तर बघा 3 येतोय. फरकातला फरक पुन्हा 3 येतोय. पुन्हा 3 आणि 3. बरोबर आहे. म्हणजे इथं 46 पाहिजे होतं, त्याने दिलं होतं 47. म्हणजे 47 पर्याय चुकीचा आहे. फरक 3 वाढत जातोय थोडक्यात. आता हे बघा खालचं सगळ्यात सोपं आहे. मग आपण एक दिवस त्यासाठी घालवतो 1 तास. ANTHEM याचा रिलेशन बघा आता. आता आपण इथं बघूया. याच्याशी बघूया काय आहे रे फरक. ANTHEM. सर आहे तीच अल्फाबेट दिले त्याच्यात. पहिल्या दोघांच्या आदला बदल केली ना. ANTHEM. आता AN चं NA घेतलंय, TH चं HT घेतलंय आणि EM चं MA घेतलंय. म्हणजे जी 6 अल्फाबेट्स आहेत त्यात 2-2 अल्फाबेटचं गट केलं, त्यांच्या आदला बदल केली. मग असं कोणत्या पर्याय झाले बघा पण. प्रश्न क्रमांक 77. 77 मध्ये झाले बघा. SA पुन्हा LUTE. SA चं AS झाले, LU चं UL झाले आणि TE चं ET झाले. म्हणजे 77 साठी जी कोड लँग्वेज आहे त्यातला दुसरा पर्याय बसतोय. म्हणजे ह्याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 77चं. 77चं उत्तर काय? पर्याय क्रमांक 2. पर्याय सर क्रमांक 2. क्रमांक 3 आहे ना ते प्रश्न क्रमांक 75 आहे. 75 ला पर्याय क्रमांक 3 येते का? 75 ला पर्याय क्रमांक 3. हा कसं सांगा आता चला. सर खालच्या वरचं बघा ANTHEM आहे आणि तुम्ही सांगितलेलं कुठला पर्याय तिसरा ना. ZMGSVN बोला आता. खालचं वरचं घेतलंय सर. अक्षर माळेतील खालचे वरचे अक्षर आहेत. खालचे वरचे आहेत का? बरं चेक करतो मी. ABCDEFGHIJKLM NOPQRSTUVWXY आणि Z. बघा आता AZ खालचं वरचं आहे. NM बघा शेवटी इथं खालचं वरचं. TG बघा इथं TG म्हणजे GT.
एच आणि काय आहे एस. Yes. इथे एच आणि एस आहे. ईव्ही इथं आहे आणि एम एन अगोदर झालेला आहे. मग अशा प्रकारे खालचं वरचं रिलेशन बघूया. पहिल्या प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये आहे नेशन. इथे लिहितो मी वाटल्यास NATION आणि पुढं MZGRLM. चेक करतो एन आणि एम खाली वर आहे. ए आणि झेड आहे. टी आणि जी आहे. आय आणि आर आहे. ओ आणि एल ओके आणि एन आणि एम ओके. बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी प्रश्न क्रमांक जो 75 आहे त्याला फूड लँग्वेज मधला तिसरा ऑप्शन बसतोय बरोबर. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. तर प्रश्न क्रमांक 76 ला पर्याय क्रमांक 1 जुळतो. 76 ला पर्याय क्रमांक 1 जुळतोय. चेक करतो एकच काय आहे. ANTHEM आणि एक लँग्वेज कोड आहे CPVJGO. काय सांगा एका एका पुढचं ए नंतर बी सोडलं की सी, एन नंतर ओ सोडलं की पी, टी नंतर यू सोडलं की व्ही, एच नंतर आय सोडलं की जे, ई नंतर एफ सोडलं की जी, एम नंतर एन सोडलं की ओ. आता इथं बघा हे पहिला प्रश्न क्रमांक सीपी. आता इथं पहिला बसतोय बघा. म्हणजे FLAG आणि त्याच्या खाली HNCI. चेक करूया. एफ नंतर जी सोडला की एच, सी नंतर नाही एल आहे. एल नंतर एम सोडलं की एल, ए नंतर बी सोडलं की सी आणि जी नंतर एस सोडलं की आय. बरोबर आहे. मग आता 3 फक्त सोडवायचं. चौथं लक्षात येते. मग राहिला कुठला? एक झाला, पर्याय 2 क्रमांक झाला, 4. 4. बघा 75 ला पर्याय 3, 76 ला पर्याय 1, 77 ला पर्याय 2 आणि 78 ला पर्याय 4. आता 79, 80. खालील प्रश्नात कंसाबाहेरील संख्यांचा कंसातील संख्येशी असलेला विशिष्ट संबंध लक्षात घेऊन प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते शोधायचं. बघा इथं कुठलं रिलेशन आहे रे? 52 आणि 37 वरून आपल्याला 98 काढता येते. 7 आणि 2 ची बेरीज करायची. 7 आणि 2 आणि 5 आणि 3. पर्याय क्रमांक 3. 7 आणि 2 9, पर्याय 5 आणि 3 क्रमांक 8. 3 सर. आणि या 89 ची अंकाच्या अदलाबदल केली ना मग मधली संख्या येते. हा. तसंच 23 अधिक 61 किती येते? 84. 4 आणि 84. मग 84 चे उलट मधली संख्या आली 48. आता इथं 47 ची आणि 32 ची बेरीज करा. 7 आणि 2 9, 4 आणि 3 81. 7. आता याचं उलट केलं तर 97. 97 पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. बेरीज आणि आलेल्या बेरजेत एकक दशक स्थानच्या अंकाच्या अदलाबदल हा नियम वापरायचा. 80. पर्याय क्रमांक 1. सांगा पर्याय क्रमांक 1. 27 आहे ना त्याचा घन 3 दिलंय पुढं. 4 चा घन 64 तिथं दिलंय 34. 343 चा घन 7 आणि 125 चा घन 5 तिथं 75 दिलंय. घनमूळ म्हण बर का. हा घन 343 घनमूळ 7, 125 घनमूळ 5 आणि त्या दोन संख्येने 75 तयार होते. बरोबर आहे. 8 घनमूळ 2, 2 512 घनमूळ 8 8 म्हणजे 28 तयार होते. बरोबर. म्हणजे घनमूळानं तयार होणारी संख्या आहे. त्यात 81 पहा. 5 सप्टेंबर 2017 ला मंगळवार आणि बालदिनाची तयारी करण्यासाठी आदल्या दिवशी भेटण्याचं ठरलं. आता मला सांगा बालदिन 5 सप्टेंबर म्हणजे काय रे? शिक्षक दिन. शिक्षक दिन.
आणि तुम्हाला मी सांगितलं होतं बघा, शिक्षक दिन आणि बालदिन एका दिवशी असतात का नाही? हो सर. हो सर. हो सर. तर शिक्षक दिनाला जर मंगळवार असेल तर बालदिनाला सुद्धा कोणता असेल? मंगळवार. मंगळवार. मंगळवार असेल. आणि मग बालदिनाच्या आदल्या दिवशी ते मित्र भेटलेले आहेत. मग बालदिनाच्या आदल्या दिवशी कोणता वार असेल? संडे नाही मंडे. सोमवार असेल नाही का? सोमवार. सोमवार म्हणजे मंडे. मंडे. पर्याय क्रमांक 2. हे सोपं आहे, अतिशय सोपं आहे. त्यानंतर पुढचं बघा. सर पर्याय क्रमांक 2. बरोबर. AZ हे MN हे BY हे सोपं आहे. डावीकडचं एक उजवीकडचं एक, डावीकडचं एक उजवीकडचं एक, LO पुन्हा CX. आता उजवीकडून 3 नंबरचं KP. पर्याय क्रमांक 2. त्र्याऐंशी REPGMJIL. बघा मी पुन्हा एकदा लिहितो. REPGMJIN आणि पुन्हा प्रश्नचिन्ह आहे. बोला. पर्याय क्रमांक 1. हा बोला, पर्याय क्रमांक 1 कसं आलं? सर ई नंतर एक अक्षर सोडल्यानंतर जी येतं. जी म्हणजे ह्यातलं नंतर दुसरं आणि ह्यातलं हा दोघात E नंतर F सोडलं की G. हा. जी नंतर 2 अक्षर सोडल्यानंतर जे येतं. H आणि I सोडलं की J. हा. जे नंतर 3 अक्षर सोडल्यानंतर एन येतं. हा. मग M आता 4 नंतर अक्षर सोडायचे. NOPQR सोडलं तर दुसरं अक्षर कुठलं येणार? यस. यस. आणि ते फक्त पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे म्हणून पर्याय क्रमांक 1. सर मी सांगू अजून? पर्याय क्रमांक 1 मध्ये. बरं अजून वेगळं हा सांगा. सगळ्यांची बेरीज 23 येते. हा तुम्ही अनुक्रमांकाची बेरीज केली ते विषय आहे का? ओके. हो सर. हा आता प्रश्न क्रमांक 84. पर्याय क्रमांक 3. 3. पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3. सर मी सांगू नम्रता? कारण सर त्यांचा एल सारखा आकार होतोय तयार. एकच मिनिट. AZY एल अक्षर हा एल तयार झालं. CXW बरोबर. पुन्हा EVU वरच एक सोडलं की एल अक्षर होते बघा. GTS मग आता H सोडून IRQ होणार ना? IRQ. बरोबर. आता पुढचं 85 बघा. पर्याय BXD क्रमांक 4. KOM. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4. BAGHRG आणि मग KOM होणार हा. म्हणजे पर्याय क्रमांक 4. हम्म 86 अपूर्ण आकृती पूर्ण होण्यासाठी योग्य पर्याय निवडा. कुठल्या पर्याय ठिकाणी क्रमांक टाळणीची पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2. नंतर 87 17ला 41 तर 21 ला काय?
सर पर्याय क्रमांक 1. एक कसं सांगा? सर 17 दुने 34, 7 आणि 1 चा गुणाकार 7, मग 34 मध्ये 7 मिळवलं की 41, मग 21 दुने 42 आणि 2 आणि 1 चा गुणाकार 2, 42 आणि 2 44. बरोबर आहे. म्हणजे तिने काय केलं, 17ची दुप्पट केली 34 आणि 7 आणि 1 चा गुणाकार 7, अशी बेरीज जर केली तर 41 येते. आणि तर 21 ची दुप्पट केली 42 आणि 2 आणि 1 चा गुणाकार त्यात 2 मिळवला तर 44 येते. पर्याय क्रमांक सर 45 पण येते. 45 कसं येते? सतरात 24 मिळवलं का? तसं यात पण 24 मिळवायचं. कुठला मग योग्य तसंच वाटतोय तुम्हाला? मला सर पहिला योग्य वाटतोय. दोन्ही पर्याय. उत्तर काय दोन्ही पण आहे सर. उत्तर सूची अजून फायनल आली नाही बरं का. ही शिक्षकांनी काढलेल्या सगळ्या उत्तर सूची आहेत. अजून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदची अजून एक सुद्धा उत्तर सूची आलेली नाही. त्याशिवाय आता तुम्ही तपासला असेल घरी, पण ती पेन्सिलनं चेक करा. आणि ज्यावेळेस अधिकृत वेबसाईटवर येईल का नाही उत्तर सूची, त्यावेळेस तुम्ही पेनानं तपासायचं, लाल पेनानं. आता सध्या पेन्सिलनं चेक करा. '88 बघा, 47 ला 19 तर कशाला 26? सर 56 पर्याय क्रमांक 3. सांग कसा 56 आला? सर 7 चोक 28 अंकांची बेरीज, मग 47 मधनं 28 वजा करायचं 19, मग 5 आणि 6 चा गुणाकार 30 आणि 56 मधनं 30 जर वजा केला ना तर 26 येते. पुन्हा एकदा सांग. 47 आहे ना सर, त्या 7 4 चा गुणाकार 28, मग 47 मधनं 28 वजा करायचं 19, नंतर 5 आणि 6 चा गुणाकार 30 वजा करायचं 26. बरोबर आहे. पर्याय क्रमांक 3. अजून कोणाचं वेगळं येते? आता नाही कोणीतरी सर. 57 घेतलं होतं. काय केलं तर माहिती आहे का? 4 7 28 आणि 28तून 9 वजा केलं की 19 येते. आणि 57 मध्ये 5 7 35 आणि 35 मधून जर 9 वजा केलं की येते 26. त्यामुळे 57 मध्ये 7 5 35 येते, म्हणून 57 सुद्धा येऊ शकते. बर, 89 प्रश्न पहा. क्रमांक 1. सांगायचं स्पष्टीकरण. सर 17 आहे ना, 7 मधनं 1 वजा करायचं 6, 6 ची निमपट 3, 6 ची निमपट 3. त्याच्यात 3 मिळवलं की 20 येतं 17. मग 68 आहे ना, त्याच्यातला फरक 2, 2 4 1, मग त्याच्यात 1 69. ओके. आता शेवट 90. 4 क्रमांक 4. तर मी सांगू 5 किती? चा घन 125 वजा 5 चा वर्ग. 100 येते ना? वजा वर्ग. हो सर. 8 चा घन 512 वजा 64. किती येते? 448. 42. 448. ओके. अशा प्रकारे आपण मॅथची एक साधारणतः उत्तरसूची आपण समजावून घेतली. आता ह्याच्यावरून तुम्ही अंदाजे मार्क काढा.
90 पैकी 90 मध्ये बरेचसे प्रश्न ड्रॉप आहेत. मला वाटते ना जवळजवळ 7 प्रश्न ड्रॉप आहेत. मग 83 पैकी तुमचे मार्क निघतील. मग 83 पैकी साधारणतः किती मार्क पडतात ते मला एक अंदाजे माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप नंबरवर टाका. तुमचं नाव आणि तुम्हाला 83 पैकी मिळालेले गुण. आणि उद्या तासाला आपण गणितातले 20 प्रश्न पाहूया. चालेल, ओके.